उल्हासनगर महापालिकेसमोरील मुख्य रस्त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांनी भरपावसात रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी हे रास्ता रोको आंदोलन करत उल्हासनगर महापालिकेचा निषेध नोंदवलाय। उल्हासनगर महापालिकेत दिव्यांग विभागात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। महापालिका क्षेत्रात दिव्यांगांना स्टॉल देण्यात आलेले नाहीत। महापालिकेत दिव्यांग कल्याण समिती संदर्भात अजून कोणताही निर्णय नाही। यासारख्या अनेक विविध मागण्यांच्या संदर्भात दिव्यांगांनी आज महापालिका समोर रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले। प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि दिव्यांगांनी गेल्या अर्ध्या तासापासून मुख्य महामार्ग जाम करून ठेवलाय। त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। जोपर्यंत मागण्यांसंदर्भात महापालिका आयुक्तांकडून ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहील असा पवित्रा दिव्यांगांनी घेतलाय। त्यानंतर अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांची भेट घेत दिव्यांगांचे ज्या मागण्या आहेत त्या मांडल्या। तसेच लवकरात लवकर दिव्यांगांना रोजगार म्हणून टपरी देण्यात यावे, तसेच 1 महिन्यात उल्हासनगर शहरातील सर्वे करत जागा उपलब्ध केल्यानंतर लॉटरी पद्धतीने टपरी देण्यात येतील। तसेच त्या व्यतिरिक्त ज्या मागण्या आहेत त्या देखील लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांनी दिले आहे। आम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणजे अर्धा पाऊण तासापूर्वी आम्ही पालिकेमध्ये बसलेलो। आम्ही पोलिसांना सुद्धा विनंती केली की आम्ही अर्धा तास देतोय, आम्हाला तुम्ही आमचा निरोप आयुक्तांना द्या की खरंच दिव्यांग आज 20 वर्षापासून तडफडतायत रोजगार शिवाय। रोजगार ते कमवण्याचा एक मार्ग मागतायत आणि तो GR आहे। GR प्रमाणे द्यायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये। या आयुक्त का एवढा उशीर लावतोय? GR तिला पाठवतोय आम्ही, GR पाहिजे तर देतोय, ती काय एवढा उशीर लावतोय? आज माझे सगळे दिव्यांग यांची परिस्थिती बघा कसे बसलेले आहेत। आज माझा पोलिसांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही एकमेकांना वाचवताना माझा चष्मा तुटला। म्हणजे दिव्यांग असून आज आम्ही पावसात भिजलेलो आहे। मी ठाणा जिल्हाध्यक्ष, मी भाईंदरला जाणार, आता किती वेळ आंदोलन चालणार ते पण माहित नाही। आम्ही पावसात भिजलोय तरी या आयुक्ताला दया नाही येत आहे। एक महिला ही दुर्गाची शक्ती असते, माता दुर्गाची, पण या आयुक्त कोण आहेत? यांना दयामाया काहीच नाहीये दिव्यांगांची। आम्ही कळा सहन करतो तसं यांना अजिबात कळ लागत नाहीये। आज माझे दिव्यांग सगळे पावसात भिजलेले आहेत। ते उद्या त्यांना ताप येऊ शकतो, सर्दी येऊ शकते, काही होऊ शकते। एक तर औषध पाण्यासाठी पैसा नाही, रोजगार नाही, काय करणार आहेत ते? का आयुक्तांना दया येत नाहीये? का तिला रोजगार द्यायचं नाहीये? का तिला GR प्रमाणे आम्हाला द्यायचं नाहीये? आम्ही तिला विनंती करतोय। आम्ही ठाण्याला आंदोलन केलं, एकनाथ शिंदे साहेब खाली आमच्या समोर आले, आम्ही सांगितलं दिव्यांग आहेत आम्ही जाऊ शकत नाही, तुम्ही या। उपमुख्यमंत्री साहेब आम्हाला येऊन भेटले, आमची निवेदन घेतलं। मग आता आयुक्त त्यांच्यापेक्षा मोठे आहेत का? मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे आहेत का आयुक्त? जर आमची मागणी आहे तर त्या का नाही येत आहेत का? इव्हन आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला फक्त लिहून द्या, आम्ही GR देतो, आम्हाला लिहून द्या की तुम्ही कधी स्टॉल देणार आहेत। ते सुद्धा एक 4 ओळीचं पत्र लिहायला उशीर लागतंय। ही लाजदायक गोष्ट आहे। दिव्यांगांना भर पावसात भिजवलेलं आहे, ही लाजदायक गोष्ट आहे। आयुक्त साहेब, आमच्याकडे एका आमदारांनी आम्हाला 5 तास भिजवला, ते आमदार यावर्षी आमदारकी हरली आणि कुठलीच नाही राहिली। आज दिव्यांगांची हाय घेऊ नका। दिव्यांगांना 20 वर्ष झालेले आहेत, एक पुण्य कमवा, तुम्हाला पुण्य भेटेल। आतापर्यंत पाप झाली आहेत, ती पाप धुतली जातील आणि दिव्यांगांना जर रोजगार दिला तर नक्की तुम्हाला पुण्य भेटेल। आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक पत्र द्या की तुम्ही कधी देताय, तेवढीच आमची मागणी आहे। ते दिलं की आम्ही इथून जातो, आम्ही नाही जनतेला त्रास देणार, नाही लोकांना त्रास देणार, आम्ही गप्प निघून जाऊ। पण आम्हाला अशा माझ्या दिव्यांगांना पावसात भिजवू नका, ही माझी तुमच्याकडे विनंती आहे। परिस्थिती खूप गंभीर आहे। हे लोक आम्हाला वारंवार इथं महानगरपालिका चक्रा मारायला लावते, आम्हाला वेळोवेळ टपरी वगैरे आम्ही वेळोवेळ देतो, हे आमचे पेपर रद्दीमध्ये फेकून देतात। आम्हाला पेन्शन 2200 रुपये नाही पाहिजे, आम्हाला मेहनत करून आम्हाला खायचंय, आम्हाला स्टॉलची मागणी द्यावे। मी हेच विनंती करतो आयुक्त साहेबांना, तर आम्हाला आज रोजगार द्या, आम्ही करून आमच्या मेहनतीनं खाऊ। मला एवढंच मी बोलायचं होतं, 2 शब्द तुम्हाला। आज दिव्यांग बांधवांचं शिष्टमंडळ आले होते, त्यांची मुख्यतः स्टॉलसाठीची मागणी होती। स्टॉलसाठीच्या मागणीसाठी आता स्टॉलसाठी सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर 1 महिन्यात ते स्टॉलचं सर्वेक्षण होऊन पुढील कार्यवाही त्याच्यावर करण्यात येईल।